हळद म्हटलं की कसं सगळे एकदम पिवळं पिवळं. अशाच आमच्या जिवलग आणि अवली मित्राची हळद. गावात असो वा शहरात हळदीची उत्सुकता तेवढीच असते. फटाफट सगळं ऑफिसचं काम उरकून आम्ही सगळे संध्याकाळी रुपेशच्या हळदीला पोचलो. पोरांचा संवाद एकच, जोरात नाचायचे. 4 लोकांनी विचारलं पाहिजे तू कुठचा आहे म्हणून. हे सगळेच जिवलग मित्र. ऑफिसच्या धावपळीतून वेळ काढून सगळ्यांना मनसोक्त नाचताना पाहून खूप बरं वाटलं. आपल्या सगळ्यांच्या घरी बिनधास्त ते लाजरे असे विविध कलाकार असतात. त्यातलेच हे 15 ते 20 प्रकारचे डान्सर्स मी तुम्हाला दाखवते. सुरुवात झाली ते काकूंच्या पारंपरिक फुगडीने. त्यानंतर कोणी हात हलवतोय तर कोणी डोळ्यांनी तोंड, कोणी एका पायावर नाचत होता तर कोणी उड्या मारत, काही जण तर चक्क डान्स इंडिया डान्सला आल्यासारखे नाचत होते. खरंच या सगळ्यांशिवाय कार्यक्रम अपूर्णच वाटतो. वयाची कसलीच फिकीर न करता असे क्षण आपल्या घरचे कसे लक्षपूर्वक सजवतात. आनंदाच्या घराची प्रत्येक वीट काळजीपूर्वक लावतात आणि या आठवणींच्या हारामध्ये प्रत्येक मित्र फुलासारखा अलगद ॲडजस्ट होतो. उद्या फिरून या आठवणींकडे जेव्हा बघू ना, तेव्हा आनंदाश्रू अलगद घसरत बाहेर येतील याची मला खात्री आहे. शहरात जागा मोजकीच असते, तरी आपल्या रूढी आणि परंपरा जबाबदारीने पार पाडूनच कार्यक्रम केले जातात, हे तितकेच खरे. बरं, तुमच्या काय आठवणी आहेत आणि तुम्हाला कोणाचा डान्स आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.